teaches us unity and discipline. स्वतंत्र दिनानिमित्त मी परेड कमांडर बनले होते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजले सकाळचे 6:30 आणि आपण निघालो आहेत BK बिर्ला कॉलेज इकडे. आज आहे स्वातंत्र्य दिन. सो स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण इथे आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे रुपाली, गणेश सर सुद्धा आहेत आणि गणेश सरांनी इन्व्हाइट केलं होतं. तर आज आपण भेटणार आहोत NCC कॅडेटला आणि जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, त्यांची मेहनत आणि NCC केल्यामुळे काय होतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक सुद्धा करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. सो चला. मुला 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 this Independence Day today. My heartfelt best wishes to all of you
on today's occasion, and I wish you all सो एव्हरीवन, छानपैकी झेंडावंदन झालेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्य दिन आपण छान साजरा केलेला आहे NCCच्या विद्यार्थ्यांसोबत आणि खूप छान वाटलं. प्रमुख पाहुणे देखील आले होते आणि तुम्ही बघितलंच. तर आपण आता जाणून घेणार आहोत NCCच्या विद्यार्थ्यांकडून की त्यांना कसं वाटलं आणि काय काय आहे, काय काय त्यांनी मेहनत केली ह्यासाठी. सो आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत. तर पुढे व्हिडिओ नक्की बघत राहा आणि तुम्ही सुद्धा जाणून घ्या की NCC म्हणजे काय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे 15 ऑगस्ट आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण आलेलो आहे बिर्ला कॉलेज इकडे स्वातंत्र्य दिन सेलिब्रेशन करण्यासाठी, साजरा करण्यासाठी स्वातंत्र्य दिन. सो आज मी तुम्हाला खूप छान असं आर्मी नेव्हीच्या विद्यार्थ्यांना भेटवणार आहे आणि सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणार, तुम्हाला दाखवणार आहे कसं काय आहे. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल. तर आता आपण जाऊया आणि गणेश सर पण आहेत सोबत. तर गणेश सर काय म्हणतात हे तुम्ही आता सांगा सुद्धा. सर्वप्रथम तर धन्यवाद, तुम्ही मला विचारताय NCC म्हणजे काय. NCC हे असं क्षेत्र आहे की ज्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आर्मीत ज्याला जायचं, नेव्हीमध्ये जायचं, एअरफोर्समध्ये जायचं, हे क्षेत्र पूर्ण करण्यासाठी त्याला जी पहिली उभारी भेटते ती म्हणजे NCC. आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाला आर्मी भरतीची जर तयारी करायची असेल तर अकॅडमी लावावी लागते, पोलीस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमी लावावं लागतं. पण तुम्हाला आर्मीचं लाईफ जगायचं असेल, नेव्ही लाईफ जगायचं असेल किंवा एअरफोर्स लाईफ जगायचं असेल तर तुम्ही NCC नक्की करा. जेव्हा तुम्ही आर्मी NCC करतात त्यावेळेस तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला भेटतात. त्यात तुम्हाला रायफल ड्रिल आहे, पायलटिंग आहे, पायलट ड्रिल आहे. त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळे कॅम्प केले जातात. ATC, RDC, TSC, ATC, TATC असे वेगवेगळे कॅम्प असतात. आणि ह्या कॅम्पमुळे तुमच्यात सगळ्यात पहिले तर स्टेज डेअरिंग होतं. स्टेज डेअरिंग म्हणजे तुम्ही कोणाही समोर कितीही वेळ बोलू शकता किंवा त्याला कन्व्हिन्स करण्याची तुमच्यात ताकद असते. त्यानंतर एक लिडरशिप क्वालिटी येते की 4 चौघामध्ये तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडू शकता. त्याच्यानंतर एक 4 चौघांमध्ये उठून दिसण्याची क्षमता निर्माण होते की त्यावेळेस जेव्हा तुम्ही 4 चौघात चालतात किंवा बोलतात तेव्हा क्लिअर कट समजतं की हा NCC कॅडेट आहे किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या अशा क्वालिटीज आहेत. हे NCC घडवतं. आता NCCमध्ये 3 विंग्स आहेत. बिर्ला कॉलेजमध्येही 3 विंग आहे. मी आर्मी विंगचा सिनियर होतो. तर आर्मी विंगमध्ये आम्ही सहसा करून जास्त करून तर मुलांना तगडं बनवायचं म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीच्या लढाईसाठी तयार करायचं की उद्या जाऊन जर समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीला फेस करावं लागलं तर ते काय करावं लागेल. त्याच्यानंतर ग्राउंड तयारी करून घ्यायचो, रनिंग वगैरे. परत त्याच्यानंतर ॲथलेटिक्स तयारी असायची आमची. त्याच्यासाठी वॉल जम्प, लाँग जम्प, दम शिकवत होतो. कॅम्पला गेल्यानंतर सुद्धा प्रत्येक प्रकारची रायफल त्यांना आम्हाला स्वतःला हाताळायला भेटली की जे स्वतः बोलतात ना की सीमेवर राहून सैनिक वापरतो ते आम्ही स्वतः बघितले. आम्हाला हात लावून देत नव्हते कारण त्या खूप या गोष्टी हेवी पण आहेत आणि जबाबदारीची गोष्ट आहे. कारण चुकून एक ट्रिगर जरी प्रेस झाला तरी फायरिंग सुरू. तर आम्हाला त्या गोष्टी बघायला भेटतात. सिम्पल लाईफमध्ये या गोष्टी शक्य नाही आहेत. पण तुम्ही जेव्हा NCC करतात तर NCCमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टीचा अनुभव येतो. सर्वप्रथम तर तुम्ही ग्राउंड लेवलला असाल तर तुमची लेवल 2 ते 3% तरी अप होतेच. आणि NCCचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही NCC नंतर आर्मीत जा, नेव्हीत जा किंवा एअरफोर्समध्ये जा किंवा नाही गेले ना तरी जगात तुम्हाला जगण्यासाठी एक वेगळा चांगला मार्ग होतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. ऑफिसर संकेत तोडगे आहे आणि हे माझे कलिग्स
इथे बघ. ज्युनियर अंडर ऑफिसर, सार्जंट, एक CSM. NCC मध्ये येण्याचं वक्त हेतू हेच आहे की सगळ्यांना इंडियन आर्मी, पोलीस हे ते जॉईन करायचे असतात. डिफेन्सचं जॉईन करायचा असतो आणि NCC तक 3 वर्षाचे असते खरंच. आणि हा जो प्रवास असतो तो खूप मेहनतीचा असतो. स्टार्टिंगपासून खूप मेहनत असते. लास्टला स्टार्टिंग 2 वर्ष खूप मेहनत असते. जेव्हा तुम्ही सिनियर होतात तेव्हा तुमच्यावर जबाबदारी येते. आणि खरं बोललं तर एक तर माझाच एक तर मेहनत नाही, माझ्या कलिगची पण मेहनत आहे. त्यांचं पण थोडे तुम्ही पॉईंट घ्या. NCC मध्ये म्हणजे फिजिकल ट्रेनिंग सगळं असतं A to Z. म्हणजे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करू शकतो, अजून आपले बरेच ॲस्पेक्ट 3 वर्षात भरपूर ट्रेन होतात. फर्स्ट इयरला आपण आलेलो तसे 3rd इयरपर्यंत खूप चेंजेस होतात. फिजिकली, मेंटली बरेच आउटडोअरमध्ये पण कॅम्प्स असतात, त्याच्यात पण बरंच शिकायला भेटतं. थँक्यू. थँक्यू सो मच काढलं. हॅलो, जय हिंद. जय हिंद. माझं नाव जान्हवी गोळे, हेडेड. मी आता NCC 3rd इयरमध्ये आहे, BK बिर्ला कॉलेजमध्ये. आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी परेड कमांडर बनले होते. खूप वेगळं फिलिंग येतं, देशासाठी काही वेगळं करतो आपण असं वाटतं. आता मी सध्या आर्मी गर्ल्समध्ये आहे, तर मला असं वाटतं की मी पुढे जाऊन आर्मीमध्ये जावं, यासाठी मी ट्राय करणार आहे. आणि ह्यापुढे अजून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पण देणार आहे. पण आत्ता परेड कमांडर बनून मला वेगळी फिलिंग येते. We are a NCC कैडेट 1 महायर स्क्वाड्रन मुंबई बीच. हमने राइफल से फ्लैग को सलामी दी, इसलिए हमको बहुत प्राउड फील हो रहा है. बस जय हिंद. आय एम कैडेट आद्या श्रीवास्तव. जय हिंद. आय एम कैडेट दिशा पेडणेकर. We are feeling very proud to join NCC. It is a great organization. It teaches us unity and discipline. It brings the youth together. We are in first year. We have recently joined the A Wing, and it connects us to the defense forces. And we hope to see more such events and make our country proud. सो एव्हरीवन, तुम्ही पाहिलं तसं छानपैकी आपलं स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. आणि आज मी काहीतरी नवीन शिकली, नवीन काहीतरी बघितलं. नवीन असं नाही, आपण नेहमी ते बघतो, ऐकतो, पण आज प्रत्यक्षात सगळं काही बघितलं. बघू शकता तुम्ही ती मुलं किती मेहनत करत आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि खूप छान प्राऊड फील होतं त्यांच्याशी बोलून, पण मला फार छान वाटलं. ते कसं तर स्वप्न, माझं तर फार स्वप्न होतं की मी आर्मीत वगैरे जावं, पण काही गोष्टींमुळे आपल्याला काही आपली स्वप्न नाही पूर्ण करता येत. पण तुम्ही बघितलं की किती अगदी मेहनत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि खरंच फार प्राऊड फील होतं आहे मला
आणि फार छान वाटत होतं की सगळं काही छान परेड वगैरे बघितलं आणि खूप मस्त वाटत होतं. आजचा दिवस खूप छान गेला इकडे येऊन. आणि तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला मी आज नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळं काही आपण व्यवस्थित बघितलं की कशी ट्रेनिंग घेतली जाते. म्हणजे ट्रेनिंग तर नाही, पण आजचा दिवस फार छान गेला. आणि बस तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना बघायला मिळेल आणि मला पण खूप छान वाटलं. सो चला, आपण भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअरसुद्धा करा, कमेंट करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. सो मला जास्त काही बोलता येत नाही आर्मी नेव्ही ह्या सगळ्याबद्दल. तर मी गणेश सरांनी तर तुम्हाला सांगितलं आणि अजून एक सर होते त्यांनी तर तुम्हाला सांगितलंच. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता सगळी पोरं आहेत अजून चाललेत आणि ते आपल्या गणवेशामध्ये आपल्या पोशाखमध्ये किती छान वाटत आहेत, तुम्ही बघितलंच. सो हे माझं फार स्वप्न होतं, पण ते आता ह्यावेळेस तर नाही पूर्ण झालं. पण मी ते गौरांशमध्ये बघते, तर आता बघू गौरांश तरी हे स्वप्न पूर्ण करतोय का. तर चला, असं छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहू. सो चला, बाय, टेक केअर. आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा.